एकदम झणझणीत, विषयच हार्ड आहे. तर अवंतिका म्हटली लय दिवस जेवायला जाणे, चला हॉटेल कोगेकरला जेवायला जाऊ. इथं आल्यावर गाड्यांची गर्दी बघून असं वाटलं की गर्दी लयच आहे. तेवढ्यात प्रणव म्हटला थांब आज जाऊन बघतो गर्दी किती आहे. प्रणव म्हटला आय गर्दी ढीग आहे आत, टेबल भेटेल का नाही भेटेल माहिती नाही. प्रणवला म्हटलं टेबल भेटच तर चल ह्यांचं किचन बघू, किचन कसं आहे. किचन मध्ये आलं तर हे झणझणीत तडका दिसला, सुट्टी नाही. इथं विषय हार्ड आहे हो, आणि त्यात ही गरम झालेली भट्टी आणि या गरम झालेला भाऊ, विषय हार्ड. कसं आहे त्यात यांची ताटं लावण्याची पद्धत पण एकदम भारीच आहे. आधीच भूक लागली होती आणि ही ताटं बघून त्यात जास्तच भूक लागली. आणि ही आहे हॉटेल कोगेकर स्पेशल नॉनव्हेज थाळी. कशी आहे? आणि ही हॉटेल कोगेकर स्पेशल व्हेज थाळी. भूक जास्त लागली होती म्हणून म्हटलं चला फॅमिली साईडला जाऊन खुर्ची धरू. तेवढ्यात आमची ऑर्डर आली, 2 चिकन 2 मटन. प्रणव काय सुट्टी देत नव्हता, नुसता रस्सा वडत होता, वड की वड. इकडे ऋषी पण नुसता सुट्टी देत नव्हता. आणि इकडे मी आणि अवंतिका चिकन खात होतो. अवंतिका तर सुट्टी देत नव्हती. आम्ही जेवून बाहेर येत आहो तर बघताव तर काय राहुलदा आणि अक्षयदा नुसती सुट्टी देत नव्हती. असंच झणझणीत जेवायचं असेल तर हॉटेल कोगेकरला नक्कीच भेट द्या. सपला विषय.